बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा आज शुभारंभ होतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जांभोरी मैदान येथे आज होत असल्याने सध्या वरळीमध्ये कार्यक्रमाच्या तयारीची मोठी लगबग सुरू आहे। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची इथे उपस्थिती असणार आहे आणि कार्यक्रमाची तयारी देखील इथे सुरू झालेली आहे। मोठी लगबग इथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागलाय असं म्हणावं लागेल, कारण की आज बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ होतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे। तर आताची या क्षणाची ही ताजी दृश्य आपण थेट दृश्य पाहतो आहोत। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आता अगदी थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि त्यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची देखील इथे उपस्थिती पाहायला मिळणार आहे। अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा आज शुभारंभ होतोय। अनेक वर्ष प्रलंबित असा प्रश्न आता मार्गी लागतोय असं म्हणावं लागेल। शरद पवार हे सध्या दाखल झालेले आहेत आणि अगदी काही मिनिटातच आता पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे। सामाजिक बांधिलकी याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धनंजय, खरं तर अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता आणि आता तो कुठेतरी मार्गी लागतोय, प्रकल्पाचा शुभारंभ होतोय। नक्कीच प्राजक्ता, जर आपण पाहिलं तर आज जो आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे आणि या ठिकाणी शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत। जर आपण पाहिलं तर शरद पवार हे आत्ताच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत, त्याचबरोबर महापौर किशोरी पेडणेकर आहे, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आहेत, अल्पसंख्याक मंत्री राष्ट्रवादीचे नवाब मलिक उपस्थित आहेत। जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे सर्व नेते आपण पाहिलं तर मंचावर उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर म्हाडाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील आणि मुख्यमंत्री आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। प्राजक्ता, नक्कीच धनंजय, या कार्यक्रमाची सध्या कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? नक्कीच जर आपण पाहिलं तर एकंदरीत संपूर्णतः या संपूर्ण परिसराची लगबग चालू आहे, कारण की थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि मंच तयार केलेला आहे, फुलांची सजावट केलेली आहे। बाहेर जर आपण पाहिलं तर ढोल ताशे जे आहेत ते सजवण्यात आलेले आहे। बीडीडी चाळीचे नागरिक जे आहेत ते अत्यंत आनंदित आहे, त्यामुळे दिवे लावण्यात आलेले आहे, रांगोळी काढण्यात आलेली आहे। संपूर्णतः जर आपण पाहिलं तर उत्साहाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण वरळी बीडीडी चाळ परिसरात पाहायला मिळते, त्यामुळे नक्कीच हक्काचं घर मिळणार आहे। याच आनंदात पोलीस बांधव आहेत, वरळी बीडीडी चाळीचे नागरिक जे आहेत त्यामुळे या संपूर्ण परिसरात एक जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। प्राजक्ता, निश्चितच धनंजय, खरं तर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र तिथले रहिवासी अजूनही संभ्रमात आहेत। त्यांच्या शंकांचं नेमकं निरसन कोण करणार असं म्हणावं लागेल? नक्कीच काही जणांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। काही जण जे आहेत त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात न घेता प्रकल्प राबवला जात आहे, त्यामुळे आम्हाला संपूर्णतः हा प्रकल्प कशा प्रकारे असणार आहे ते समजावून सांगावं। जर आपण पाहिलं तर कोविडची परिस्थिती आहे, त्यामुळे बैठका घेण्यात आलेल्या नाहीये, हे फक्त काही जणांना सांगण्यात आलेलं आहे आणि जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांचं असं मत आहे की संपूर्णतः सगळ्यांची एक बैठक घ्यावी आणि याच सगळ्यातून जे आहे ते संपूर्ण माहिती सांगावी। जर आपण महत्वाचं पाहिलं तर वरळी बीडीडी चाळीत देखील संभ्रम आहे, त्याचबरोबर नायगाव असेल किंवा नामजोशी मार्ग डिलाय रोड इथे देखील बीडीडी चाळ आहे, त्यामुळे त्यांचा देखील पुनर्विकास होणार आहे। त्याचाच तर त्या सगळ्या संदर्भात देखील इकडचे नागरिक जे आहेत ते
एकमत नसल्याचं जे आहे ते दिसून येतंय. त्यांच्या काही मागण्या आहेत, प्रमुख मागण्या आहेत, त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प होऊ देणार नाही असं जे आहे तिकडच्या स्थानिक संघटनांची मतं आहेत. त्यामुळे आता या सगळ्यांची नाराजी दूर होणार का? आजच्या या उद्घाटनानंतर बैठका होणार का? या नागरिकांना सगळा संपूर्ण विषय समजून सांगितला जाणार का? हे पाहणं पण तितकंच महत्वाचं असणार आहे. प्राजक्ता, निश्चितच धनंजय, खरं तर कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय, प्रकल्पाचा शुभारंभ होतोय, मात्र प्रत्यक्षात खरंच काम सुरू होणार आहे किंवा कधी सुरू होणार आहे? जर आपण पाहिलं प्राजक्ता तर आज हा शुभारंभ होणार आहे आणि त्यानंतर या नागरिकांचं स्थलांतर करण्यात येईल. तर स्थलांतर केल्यानंतर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वरळी बीडीडी चाळीत सगळ्यात जास्त चाळी ज्या आहेत त्या वरळी परिसरात आहेत आणि याच ठिकाणी 40 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर त्या सगळ्या दृष्टीने आता तयारी करण्यात येणार आहे आणि हा जो प्रकल्प आहे तो बीडीडी चाळ ज्या आहेत त्या इतिहासामध्ये जमा होणार आहे. आणि त्याचमुळे जर हा पाहिलं तर महत्वाकांक्षी प्रकल्प या महाविकास आघाडीच्या सरकारचा आहे. त्यामुळे नक्कीच या प्रकल्पासंदर्भातली जी चर्चा जी कामं आहेत ती लवकरच सुरू होतील आणि तसं आश्वासन देखील वरळीकरांना वेळोवेळी गृहनिर्माण मंत्र्यांनी दिलेलं आहे आणि आता त्यांच्या हक्काच्या घरांचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला इथे पाहायला मिळतो. निश्चितच धनंजय, खरं तर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, तू म्हटलंस तसं. मात्र काल पवारांची भेट घेतली होती आव्हाडांनी आणि आदित्य ठाकरेंनी, त्यामुळे आता या प्रकल्पाला एक महत्व प्राप्त झालंय. नक्कीच जर आपण पाहिलं तर काल बैठक झाली होती शरद पवारांसोबत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होते. आजच्याच कार्यक्रमाची रूपरेषा आणि एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्या प्रकल्पासंदर्भातली चर्चा जी आहे ती त्यांनी शरद पवार यांच्यासोबत केलेली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आदित्य ठाकरेंकडून या सगळ्या संदर्भात घेतलेली आहे की या नेमक्या बैठकीत काय बोलणं झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच हा प्रकल्प महत्वाकांक्षी आहे. वरळीचे स्थानिक आमदार आहेत आदित्य ठाकरे, त्यामुळे त्यांना विश्वासात देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या समोर एकंदरीत कसा हा प्रकल्प असणार आहे हे देखील या सगळ्या संदर्भात जे आहे त्या बैठकी दरम्यान चर्चा झालेली आहे. त्यामुळे नक्कीच जर पाहिलं तर स्थानिक आमदार म्हणून आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाच्या आधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांची भेट घेतली होती काल. धनंजय, दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दाखल झालेले आहेत, मात्र मुख्यमंत्री कधीपर्यंत दाखल होतील? नक्कीच जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळात मुख्यमंत्री हे दाखल होणार आहे. आपण जर पाहिलं तर शरद पवार इथे आलेले आहेत, पालकमंत्री अस्लम शेख आपल्याला दिसतात, त्याचबरोबर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात इथे आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर नवाब मलिक आहेत, महापौर किशोरी पेडणेकर आहेत, खासदार राहुल शेवाळे आहेत, त्याचबरोबर सीताराम कुंटे आहेत महासचिव मुख्यमंत्र्यांचे. असे अनेक महाविकास आघाडीतले नेते आहेत, अधिकारी जे आहेत ते म्हाडाचे अधिकारी असतील ते देखील इथे उपस्थित असलेले पाहायला मिळेल. महत्वाचं जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी आता थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांसोबत स्थानिक आमदार वरळीचे आदित्य ठाकरे ते देखील या मंचावर उपस्थित होतील आणि या सगळ्या दृष्टी जर आपण एक चित्र पाहिलं तर तयारी जी आहे ती कोविड-19च्या प्रादुर्भाव सध्या आहे त्यामुळे साधे व सोप्यापणाने करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मंचावर अर्धे मंत्री जे आहेत ते आलेले आहेत. आणखी काही मंत्री आहेत महाविकास आघाडीचे, ते थोड्याच वेळात या मंचावर दाखल होतील आणि याच कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाईल. धनंजय, तू म्हणालास तसा अगदी साधेपणानं हा कार्यक्रम साजरा होतोय, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे सध्या खबरदारी घेण्यात येते? जर नक्कीच हा महत्वपूर्ण प्रश्न आहे, कारण की राज्य सरकार वेळोवेळी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने करत असते, परंतु हा महत्वाकांक्षी आणि महाविकास आघाडी सरकारमधला महत्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे छोट्याशा कार्यक्रमाचं गांभोरी मैदान जे आहे वरळी बीडीडी चाळीच्या समोर तिथे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जर आपण पाहिलं तर अत्यंत कमी जणांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकाला मास्क जो आहे तो बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकाची चेकिंग केली जाते. सॅनिटायझर जे आहे ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोविड-19च्या दृष्टिकोनातून सगळ्या
जी काळजी खबरदारी घेण्यात आली पाहिजे ती घेण्यात आलेली, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात आलेलं आहे आणि मोजक्याच जणांना जे आहे ते इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री दाखल होतील, कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल. आणि जर आपण पाहिलं प्राजक्ता, तर इथे सत्यजित पाटील देखील आहे आणि जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे आलेले आहे. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मुख्यमंत्री मंचावर दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वागत जे आहे ते मंचावर करताना म्हणजे त्यांच्यासोबत स्थानिक आमदार आदित्य ठाकरे देखील त्यांच्या सोबत पाहायला मिळत आहे. जर आपण पाहिलं तर शरद पवार यांच्या बाजूला जे आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आदित्य ठाकरे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार या इकडचे अरविंद सावंत उपस्थित झालेले आहेत. जर आपण पाहिलं तर मान्यवर मंचावर आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला आता सुरुवात होईल. मुख्यमंत्र्यांच्या स्वागत समारंभ होईल आणि त्यानंतर एकंदरीत या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडेल. जे मंत्री आहेत, आमदार आहेत, म्हाडाचे अधिकारी आहेत, जे संभाषण इथे होणार आहे. आणि जर आपण आता पाहत असतो मुख्यमंत्री हे आलेले आहेत मंचावर. जर आपण एकंदरीत दृश्य पाहिले तर एका साईडला अरविंद सावंत आहेत, म्हाडाचे अधिकारी आहेत, सत्यजित पाटील आहेत, अस्लम शेख आहेत, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार आहेत, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आहेत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मंचावर दिसतात. त्याचबरोबर मुंबईच्या महापौर आहेत आणि खासदार राहुल पवार देखील मंचावर उपस्थित असलेले पाहायला मिळेल. त्यामुळे आता या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच धनंजय, मान्यवर तर दाखल झालेले आहेत, मात्र पाहायला गेलं तर अनेक वर्ष खरं तर हा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे तिकडचे रहिवासी जे आहेत त्यांनी देखील त्यांच्या काही मागण्या धरून लावलेल्या आहेत. नक्कीच हा प्रकल्प जो आहे तो अनेक वर्ष प्रलंबित होता आणि अनेक जर आपण पाहिलं तर स्थानिक नागरिकांनी वारंवार याला विरोध केला होता. गेले 7-8 वर्ष एक मोठी चळवळ या नागरिकांनी केली होती, एक लढा दिला होता या बीडीडी ताईला आणि त्यातल्या काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या, काही मागण्या अद्यापही मान्य करण्यात आलेल्या नाहीये. तर त्यामुळे जर आपण पाहिलं तर हा प्रकल्प सध्या त्याचं उद्घाटन शुभारंभ जरी होत असला तरी काही नागरिकांची नाराजी नक्कीच आहे. त्यामुळे जर आता आपण पाहिलं तर त्या नागरिकांची नाराजी कशा प्रकारे दूर करण्यात येते हे पाहण्यात तितकंच महत्वाचं असणार आहे. पण जर आपण पाहिलं तर वरळी बीडीडी ताई परिसरात अत्यंत जर पोलीस रहिवासी असतील किंवा इतर स्थानिक नागरिक असतील त्यांच्यामध्ये सध्या तरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. सगळीकडे जर आपण पाहिलं तर पक्षाचे झेंडे लावण्यात आलेले आहेत, फुलांची आरास करण्यात आलेली आहे, रांगोळ्या काढण्यात आल्या. त्यामुळे एकंदरीत सध्याचं चित्र असं आहे की वरळी बीडीडी ताईतले नागरिक जे आहेत ते या प्रकल्पाला सहमत आहेत, काहींची नाराजी आहे. लवकरच आता ती मुख्यमंत्री या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये या 4 ठिकाणी सन 1920 ते 24च्या दरम्यान मुंबईमध्ये राहण्याची कमतरता असल्यामुळे या ठिकाणी तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लाईड यांनी ही बीडीडी चाळ निर्माण केलेली आहे. मुंबई शहराच्या जडणघडणीमध्ये सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक जडणघडण असेल शहराची, या चाळीचा फार मोठ्या प्रमाणात वाटा आहे. या चाळीला अनेक साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार यांचा वारसा लाभलेला आहे. साधारणतः 100 वर्ष पूर्ण गेल्यामुळे ही चाळ आता जवळपास या सर्व चाळी जीर्णावस्थेत आलेल्या आहेत आणि त्याचं रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकास करण्याची जबाबदारी राज्य शासनाने म्हाडा व गृहनिर्माण विभाग यांच्यावरती सोपवलेली आहे. या पुनर्वसनामुळे एक सुंदरशी टाउनशिप या ठिकाणी निर्माण होणार असून चाळीमध्ये आज ज्यांचं चटई क्षेत्र 160 स्क्वेअर फूट आहे त्यांना 500 स्क्वेअर फूट या ठिकाणी चटई क्षेत्र मिळणार आहे. या कामाच्या निविदा काढल्या, काम सुरू करायचं होतं, परंतु त्यामध्ये थोड्याशा अडचणी होत्या आणि त्या अडचणी दूर केल्याशिवाय जे चाळीमधले जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांचा
या विकासाला थोडासा विरोध होता. परंतु मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आमचे गृहनिर्माण मंत्री श्री आव्हाड साहेब आणि या वरळीचे आमदार व पालक सचिव श्री आदित्यजी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि ज्या छोट्या मोठ्या अडचणी होत्या त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून दर आठवड्याला एक बैठक घेऊन व लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणचे आजी माजी आमदार असतील, नगरसेवक असतील, चाळीचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सर्व अडचणी ज्या होत्या त्या दूर केलेल्या आहेत. त्यामुळेच या ठिकाणी वरळीमध्ये म्हणा किंवा ह्या तिन्ही चाळीमध्ये आज लोकांच्या तोंडावरती एक हास्य निर्माण झालेलं आहे, एक आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे. या ठिकाणी काम करत असताना प्रामुख्याने श्री आदित्यजी ठाकरे यांनी सांगितलं की जर आपण अंडरग्राऊंड जर पार्किंग केलं तर या ठिकाणी मेंटेनन्स वगैरे जो आहे तो फार लोकांना अवघड जाईल, अडचणीचा मुद्दा ठरेल आणि त्यामुळे या ठिकाणी आपण अंडरग्राऊंड पार्किंग काढून आपण या ठिकाणी जमिनीवरती पार्किंग देणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी इमारतीची संख्या कमी करून, टावर उंच करून जास्तीत जास्त मोकळं क्षेत्र निर्माण करण्याचं काम या नवीन आराखड्यामध्ये सर्वांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांचे आभार मानतो आणि एवढं सांगू इच्छितो की वरळीला जो नवीन आराखडा चालला आहे त्यामुळं जो 8 वर्ष जो आपला पुनर्वसनाचा कार्यक्रम होता तो 5 वर्षात पूर्ण होईल. म्हणजे 3 वर्ष आपण पूर्ण केलेले आहेत आणि कुठल्याही रहिवाशाला या ठिकाणी आपण त्याचं घर पाडणार नाहीत. फेज 1मध्ये काही जी लोक असतील त्यांना आपण ट्रान्झिट कॅम्पची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि डायरेक्ट रिहॅबची बिल्डिंग कुठल्याही ट्रान्झिट कॅम्प न बघता आपण रिहॅबच्या बिल्डिंग बांधणार आहोत आणि मला आशा आहे की या ठिकाणी हे काम 5 वर्षात पूर्ण होईल. आम्हाला या म्हाडाच्या वरळीच्या आणि ह्या तिन्ही चाळींच्या बांधकामासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय अनिल डिगीकर साहेब. माननीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा सोहळा संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे माननीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मंत्री वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, हे आपल्याला ऑनलाईन ह्या सगळ्या सोहळ्यामधनं सहभागी होत आहेत. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आणि पवार साहेबांना विनंती करतो व्यासपीठासमोर श्रीफळ वाढवून त्यांनी शुभारंभ या प्रकल्पाचा करावा. आशिया खंडातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुत्थान प्रकल्पाचा महत्त्वाचा घटक मुंबईतील गृहनिर्मितीचे नवे पर्व आजपासून साकारलं जात आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांना विनंती करतो त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे. रिमोटच्या माध्यमातून त्यांनी इनॉग्रेशन असं इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो ते ह्या प्रकल्पाचं रिमोटच्या सहाय्याने ते इनॉग्रेशन होईल आणि हा संपूर्ण प्रकल्प आपल्याला पाहायला मिळेल. तांत्रिक विभागाला विनंती आहे ध्वनिचित्रफित. अनावरण झाले त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेमका कसा आहे याची आपल्या सगळ्यांनाच उत्कंठा आहे आणि तो प्रकल्प आता प्रत्यक्ष ह्या ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून चलत चित्रण सुद्धा म्हणजे वॉक थ्रू आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, असं ह्या दोन्ही माध्यमातून आपण आता पाहूया. तांत्रिक विभागाला विनंती करतो ध्वनी चित्रफितीसाठी. चाळींच्या पुनर्विकासाचा आज शुभारंभ होतोय. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न
शासनाच्या सक्षम नेतृत्वानं सोडवलं असून हजारो बीडीडी रहिवाशांचे गृहस्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. 100 वर्षांपासून मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीतील महत्वाचा साक्षीदार असलेल्या या चाळींनी अनेक पिढ्या अंगाखांद्यावर वाढविल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वरळी, परळ व नायगाव येथील बीडीडीच्या 195 चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतलाय. अनेक आव्हानं आणि संकटांचा सामना केल्यानंतर अखेर माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नांमधून हा प्रकल्प आकार घेतोय. आज वरळी येथील चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या कार्यारंभ सोहळ्याच्या माध्यमातून या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. अनेक वर्ष गृहस्वप्नांच्या प्रतीक्षेत असलेल्या बीडीडी चाळींमधील रहिवाशांसाठी हा सोनेरी दिवस आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा एक मुंबईतला बहुचर्चित विषय या ठिकाणी होता. तिथं राहणाऱ्या लोकांना अनेक वर्ष 2-2, 3-3 पिढ्या राहणाऱ्या लोकांना आपल्या स्वतःचं हक्काचं घर मिळावं अशी अपेक्षा या ठिकाणी होती. सुदैवानं महाविकास आघाडी सरकार आलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटनं डिसिजन घेतला की या सर्वांना स्वतःच्या हक्काची घरं देण्याची भूमिका पुढं घेऊन जायचं आणि त्या दृष्टीनं आज याचा शुभारंभ त्या ठिकाणी होतोय. या सर्व प्रकल्पाला इथल्या रहिवाशांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. मुंबईच्या अगदी मध्यभागी असलेल्या वरळी येथे सुमारे 22 हेक्टर जागेवर 121 बीडीडी चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळमजला अधिक 3 मजल्यांची असून प्रत्येक इमारतीत 160 चौरस फुटाचे 80 गाळे आहेत. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पात्र रहिवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य आणि मालकी हक्कानं दिली जाणार आहे. वरळीतील सुमारे 9,689 रहिवाशी या पुनर्विकासाचे लाभार्थी आहेत. त्यांच्याकरिता बांधण्यात येणारी पुनर्वसन इमारत ही 40 मजल्याची तर विक्री योग्य इमारत 66 मजल्यांची असेल. घर म्हणजे नुसत्या 4 भिंती नसतात, तर ते आपण जगण्यासाठी विणलेले एक सुंदर स्वप्न असते. चला तर तुमचं स्वप्नातलं हे घर कसं असेल याची एक झलक आपण पाहूयात. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र रहिवाशांना 500 चौरस फुटाची पुनर्वसन सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे. या सदनिकेत 9x15 चौरस फुटाचा लिव्हिंग रूम, 6.5x4.5 चौरस फुटाचा डायनिंग एरिया असेल. सदनिकांच्या खिडक्यांना पावडर कोटिंग ॲल्युमिनियम फ्रेम आणि व्हिट्रिफाईड टाइल्स वापरण्यात येणार आहेत. स्वयंपाकघरात सिरॅमिक टाइल्ससह ग्रॅनाइटचा किचन ओटा व स्टीलचे सिंक असेल. 2 टॉयलेट बाथरूम. शौचालयामध्ये सरळ उंचीच्या टाइल्स वापरण्यात येणार आहेत. बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेतली तर आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाचा सर्वात मोठा गृह प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण वसाहती हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पामध्ये तळमजला अधिक 40 मजल्याच्या 33 पुनर्वसन इमारती असतील. या पुनर्वसनातून 9,689 सदनिका तयार होणार आहेत. शिवाय रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारती उभारण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यातील सर्व इमारती या भूकंपरोधक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक इमारतीला 3 पॅसेंजर लिफ्ट्स, स्ट्रेचर लिफ्ट तसेच फायर लिफ्टची सुविधा असेल. तळमजला अधिक 6 मजल्याचे पार्किंग तसेच 2 प्रशस्त जिने असतील. या पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःसारण, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरणपूरक सुविधा देखील उभारण्यात येणार आहेत.
इमारतीच्या परिसरात लहान मुलांसाठी खेळण्याच्या जागा, जॉगिंग पार्क, बॅडमिंटन कोर्ट, सायकलिंग ट्रॅक यांसारख्या सुविधा असतील. तसेच प्रशस्त लॉबी आणि इमारतींच्या तळमजल्यावरील व्यावसायिक वापराच्या जागा नागरिकांना इमारतींमध्येच शॉपिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देतील. एकंदरीतच या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचे ध्येय पूर्णत्वाकडे नेण्यास एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. निवारा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. म्हणूनच वरळी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील झोपडपट्टी धारकांनाही 269 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका मिळणार आहे. 1 जानेवारी 2021 पूर्वी झालेले खरेदी विक्रीचे व्यवहार ग्राह्य मानून या प्रकल्पात लोकांना घरे दिली जातील. म्हाडा ही गृहनिर्मिती क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था आहे. अगदी खासगी विकास कामाच्या स्पर्धेत उतरून म्हाडाने या प्रकल्पातील रहिवाशांच्या सोयी सुविधा पुरवण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना काही रहिवाशांना प्रकल्पाजवळच असलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार असून उर्वरित रहिवाशांना प्रत्येकी 22,000 रुपये मासिक भाडे देखील देण्यात येणार आहे. बीडीडीचा स्वतःचा एक इतिहास आहे. आज थोड्याशा खचल्या आहेत. त्यांना नवीन हात देण्याची गरज आहे, एक नवीन आधार देण्याची गरज आहे. 195 चाळींचा पुनर्विकास आपण म्हाडाच्या माध्यमातून बीडीडी चाळींचं करतोय लोकांच्या भल्यासाठी. हा प्रकल्प हा भारताच्या पाठीवर नव्हे तर एशियामध्ये सर्वात मोठा प्रकल्प असेल आणि तो लवकरात लवकर पूर्ण हो हीच प्रार्थना. राज्य शासनाच्या या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदजी पवार, गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड व गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ होतोय याचा आम्हाला विशेष आनंद आहे. म्हाडा देई सुयोग्य जीवनमानाची संधी, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची नांदी.